नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक दीपक देवरे, संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग, पंकज, कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव. मित्रों, यापूर्वी आपण भारतीय सेनादलांची रचना या घटकांची माहिती अभ्यासली. मित्रों, आज आपण भारतातील शत्रुविषयक ज्ञान संघटना अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ इंटेलिजन्स इन इंडिया म्हणजेच शत्रुविषयक ज्ञान संघटना या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रों, सेनादलांना ज्या माहितीची आवश्यकता असते ती माहिती म्हणजे शत्रुविषयक ज्ञान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स असं म्हणतो. मग कोणतीही माहिती म्हणजेच कोणती इन्फॉर्मेशन म्हणजे शत्रुविषयक ज्ञान नव्हे, हे प्रथमतः आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण इंटेलिजन्स हे संरक्षणाचं एक अविभाज्य असं अंग असतं. त्याद्वारे मिळवलेली माहितीच्या आधारे देशाची संरक्षण नीती व सेनेच्या हालचाली आपण निश्चित करत असतो. कारण शांततेच्या काळात राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्य असतं, मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होतात, मात्र ते कायमस्वरूपी टिकतीलच असं नाही. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत लॉर्ड पार्मस्टन नावाचा विचारवंत असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा कायमस्वरूपी शत्रू हा राहू शकत नाही. तर कायमस्वरूपी असतात ते आपले हितसंबंध. मग हितसंबंध जोपासण्यासाठी राष्ट्राचे संबंध हे कायमस्वरूपी मित्रत्वाचे किंवा शत्रुत्वाचे राहू शकत नाही. उदाहरणार्थ, आज आपली चायनाशी शत्रुत्वाची त्या ठिकाणी स्थिती, मात्र ही स्थिती कायमस्वरूपी टिकून राहीलच असं सांगता येत नाही. उद्या ते आपले मित्रत्वाचे संबंधही प्रस्थापित होतील. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत जे वाक्य त्या ठिकाणी दिलं जातं की कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू राहू शकत नाही. आणि त्यामुळे संरक्षण धोरण हे तत्कालीन शत्रू किंवा मित्र याच्याशी असलेल्या संबंधांवर त्या ठिकाणी अवलंबून असतं. आणि म्हणून एखादं राष्ट्र किंवा राष्ट्राचं धोरण देशाच्या हालचाली त्या ठिकाणी स्पष्ट झाल्या की त्या राष्ट्रासंबंधी सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी गोळा करावी लागते. आणि त्यात मग शत्रू राष्ट्राची सेना असेल, त्यांची सैन्य शक्ती असेल, त्यांची संरक्षण क्षमता असेल, संरक्षणावर होणारा खर्च असेल, त्या राष्ट्राची सद्यस्थिती असेल, त्यांचं परराष्ट्रीय धोरण असेल, इत्यादी विषयक संपूर्ण माहिती मिळवणं किंवा ज्ञान मिळवणं म्हणजे शत्रुविषयक ज्ञान. मग अशा या सर्व माहितीला एकत्रित करून तिचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं, तिचा अनुवाद केला जातो, समन्वय त्या ठिकाणी पाहिला जातो. आणि मग त्यावरून एक तौलनिक निष्कर्ष त्या ठिकाणी काढले जातात. आणि या माहितीला त्या ठिकाणी मग इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण म्हणतो शत्रुविषयक ज्ञान असं त्या ठिकाणी म्हणतात. मित्रो, या शत्रुविषयक ज्ञानाची काही त्या ठिकाणी तत्व आहेत. एकूण 5 तत्व हे शत्रुविषयक ज्ञानाचे, ज्याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ इंटेलिजन्स असं त्या ठिकाणी म्हणतो. त्यातलं पहिलं तत्व आहे त्या ठिकाणी शत्रुविषयक ज्ञान हे अचूक आणि निर्दोष असलं पाहिजे. पहिलं, शत्रुविषयक ज्ञान हे अचूक आणि निर्दोष असलं पाहिजे, ज्याला आपण ॲक्युरसी म्हणतो. ॲक्युरसी मित्र, शत्रुविषयक ज्ञान हे त्या ठिकाणी अपुऱ्या माहितीवर आधारलेलं नसावं, तसंच ते काल्पनिक व अतिशयोक्तीवर त्या ठिकाणी आधारित नसावं. अशा प्रकारच्या माहितीमुळे सेनादलांची हानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. आणि म्हणून त्यामुळे मिळालेली माहिती हे बिनचूक आणि निर्दोष पाहिजे. ती इंटेलिजन्सच्या सर्व प्रक्रियेतून गेली पाहिजे आणि त्यातून शेवटी मिळालेली माहिती खरी मानून मगच सेनादलांची कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण चुकीच्या माहितीच्या आधारे केली गेलेली कार्यवाही ही धोकादायक त्या ठिकाणी सैनिकांसाठी ठरू शकते व सेनादलांना ती संकटात टाकू शकते. म्हणून माहिती ही अचूक आणि निर्दोष असली पाहिजे. हे पहिलं तत्व आहे. दुसरं आहे विश्वासार्हता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रेडिबिलिटी म्हणतो. मित्र, शत्रुविषयक ज्ञान हे बिनचूक आणि निर्दोष असलं पाहिजे. त्यासोबतच
त्या माहितीमध्ये विश्वासार्हता असली पाहिजे. कारण विश्वासार्ह जर माहिती मिळाली तर त्या शत्रुविषयक ज्ञानाच्या माध्यमातून आपले सैनिक एक चांगल्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळवू शकतात. आणि मग ती जर विश्वासार्ह माहिती असेल तर ती माहिती आपण त्या ठिकाणी आपल्या सेनादलांना देऊ शकतो. तर हे दुसरं तत्व आहे विश्वासार्हता. तिसरं आहे योग्य वेळेवर उपलब्ध झाली पाहिजे. टाइमली जे शत्रुविषयक ज्ञान हे योग्य वेळेवर त्या ठिकाणी प्राप्त झालं तर त्याचा योग्य पद्धतीने उपयोग त्या ठिकाणी करता येतो. म्हणजेच ते ज्ञान मोठ्या कालावधीत त्या ठिकाणी योग्य त्या कालावधीत प्राप्त झालं पाहिजे. शत्रुविषयक ज्ञान अचूक विश्वासार्ह असूनही ते जर वेळेवरती संरक्षण दलांपर्यंत पोहोचलं नाही तर त्याचा त्या ठिकाणी उपयोग होत नाही. म्हणून ते वेळेवरती उपलब्ध झालं पाहिजे. मित्र, चौथं तत्व आहे अविरतपणे. शत्रुविषयक ज्ञान हे सातत्याने अविरतपणे त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीकडून व संस्थेकडून त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारचा खंड त्या ठिकाणी न पडता ती सातत्याने जर मिळाली तर तिचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो. म्हणून ती अविरत मिळाली पाहिजे. आणि पाचवं शेवटचं तत्व आहे सहकार्य. शत्रुविषयक ज्ञानाची माहिती ज्या ज्या विभागांना उपलब्ध होते त्या त्या विभागांमध्ये सहकार्य असलं पाहिजे. त्यात स्पर्धा असता कामा नये. कारण शत्रुविषयक ज्ञानाची माहिती ही राष्ट्रांसाठी अत्यंत आवश्यक अशी असते. आणि या राष्ट्रीय हितासाठी सगळ्या विभागांनी एकत्रित येऊन सहकार्य करून जर विश्वासार्हता बिनचूक आणि वेळेवर माहिती जर सरकारला त्या ठिकाणी या यंत्रणांनी उपलब्ध करून दिली किंवा उपलब्ध झाली तरच ती माहिती प्रभावीपणे आपण त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतो. आणि म्हणून या 5 तत्वांच्या आधारे जर शत्रुविषयक ज्ञानाची माहिती अर्थात इंटेलिजन्सची माहिती जर आपल्याला मिळाली तर त्याचा वापर आपण राष्ट्राच्या संरक्षणासाठी चांगल्या पद्धतीने करू शकतो. एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.